22 जानेवारी 2024 ही ती तारीख आहे. यावेळी आपण राम जन्मभूमीवर एक भव्य राम मंदिर साकारताना बघतोय. देशभरामध्ये सगळीकडे आनंदाची एक अनोखी लहर पाहायला मिळतेय. लोकांच्या रोमारोमात फक्त राम आणि राम संचारलेला दिसतोय. आणि अशा वेळी जे कोणी रामभक्त आहेत त्यांची तर गोष्ट आणखीन वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा रामभक्तांची ओळख करून देऊ ज्यांनी या क्षणासाठी मोठी किंमत मोजली आहे. असे अनेक संन्यासी आणि त्याग करणारे रामभक्त आहेत ज्यांनी प्रभू श्रीरामांची त्यांच्या जन्मस्थळावर पुनर्स्थापना होण्यासाठी अन्न, वस्त्र आणि कित्येक भौतिक सुखांचा अगदी सहज त्याग केलाय. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. मौनी बाबा बुंदेलखंडमधले दतिया इथले एक प्रसिद्ध संत ज्यांना मौनी बाबा म्हणून ओळखलं जातं. त्यांनी 1980 मध्ये अशी शपथ घेतली होती की जोपर्यंत राम मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत ते शिजवलेलं अन्न ग्रहण करणार नाहीत. गेले 44 वर्ष ते फक्त फलाहार घेत आहेत. तसंच राम मंदिराच्या उभारणीपर्यंत त्यांनी मौन बाळगण्याचं आणि अनवाणी राहण्याचंही व्रत अवलंबलेलं आहे. अभय चैतन्य उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथल्या मौनी स्वामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संतांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 37 वर्षात 56 वेळेला भूमी समाधी घेतली होती. तसंच मीठ, मिष्टान्न आणि अन्न याचाही त्यांनी त्याग केला होता. सागर आश्रमाचे अध्यक्ष असलेल्या या अभय चैतन्य ब्रह्मचारी शिवयोगी अर्थात मौनी स्वामी यांनी 1981 ते 2023 या काळात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक यज्ञ केलेले आहेत. सरस्वती देवी या आहेत हजारीबाग झारखंड इथल्या 85 वर्षाच्या महिला ज्यांना मौनी माता म्हणून ओळखलं जातं. 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सरस्वती देवी आपलं 3 दशकांचं मौन व्रत सोडणार. सत्यदेव शर्मा उत्तर प्रदेशातल्या अलीगड इथे वृद्धाश्रम चालवणारे सत्यदेव शर्मा यांनी 21 वर्षापूर्वी अयोध्येत भगवान श्रीरामांचं भव्य मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत जेवण आणि शिजवलेलं अन्न सेवन करणार नाही अशी शपथ घेतली होती. राम गोपाल गुप्ता राजस्थानच्या श्रीगंगानगर इथले रहिवासी असलेले कारसेवक राम गोपाल गुप्ता हे 33 वर्षापासून राम मंदिराची वाट बघत आहेत. राम मंदिर आंदोलनादरम्यान त्यांनी अयोध्येत मंदिर बांधून पूर्ण होईपर्यंत केस आणि दाढी कापणार नाही अशी शपथ घेतली होती. देवदास उत्तर प्रदेशातल्या खगडा इथल्या रहिवासी असलेल्या देवदासजींनी आंदोलनादरम्यान भगवान श्रीरामांना एका छोट्या झोपडीत वास्तव्य करताना पाहिलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी चप्पल घालणं बंद केलं. जोपर्यंत राम मंदिर पूर्णपणे तयार होऊन श्रीराम या मंदिरामध्ये पुनर्स्थापित होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली होती. रवींद्र गुप्ता भोजपाली बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले कारसेवक रवींद्र गुप्ता हे मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं राहतात. जेव्हा रवींद्र गुप्ता 1992 मध्ये कारसेवेसाठी अयोध्येत आले तेव्हा ते 21 वर्षाचे होते. आंदोलन आणि कारसेवेच्या काळात भारून जाऊन त्यांनी अशी शपथ घेतली होती की अयोध्येचं राम मंदिर बांधून होईपर्यंत ते अविवाहित राहतील. या भोजपाली बाबांनी तत्वज्ञानात MA केलंय आणि त्याचसोबत कायद्याचेही शिक्षण घेतलेलं आहे. वीरेंद्र कुमार बसले बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या खैरा गावचे रहिवासी असलेल्या वीरेंद्र कुमार उर्फ जमेली बाबा यांनी 31 वर्षाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच भोजन करण्याची शपथ घेतली होती. आजपर्यंत आपलं आयुष्य त्यांनी फक्त फलाहारावरती काढलं. 7 डिसेंबर 1992 याचसोबत त्यांनी लग्नही न करण्याची शपथ घेतली होती आणि आपलं जीवन समाजासाठी समर्पित केलं होतं. दौलतराम मोहाली सेक्टर 68 मधल्या पंजाबचे रहिवासी असलेल्या 89 वर्षाच्या दौलतराम कंबोज यांनी भगवान श्रीरामांची या राम मंदिरामध्ये वाट पाहत 31 वर्षापासून चहा प्यायलेला नाही. 1 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा ते अयोध्येला गेले होते तेव्हा त्यांनी तिथे झालेल्या 5 दिवसीय परिषदेत भाग घेतला होता आणि तेव्हापासूनच त्यागाची भावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी राम मंदिराची उभारणी पूर्ण होईपर्यंत चहा सोडण्याचं व्रत घेतलं होतं. उर्मिला चतुर्वेदी 88 वर्षाच्या उर्मिला चतुर्वेदी या मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या रहिवासी आहेत. 28 वर्षापासून या राम मंदिर उभारण्याची वाट पाहत असताना त्यांनी अन्न त्याग केला होता. गेली कित्येक वर्ष त्या फक्त फळं आणि पाणी ह्यावर राहत आहेत. देवदास उर्फ देबुदा देवदास उर्फ देबुदा असं या रामभक्ताचं नाव आहे जो किशनगंज जिल्ह्यातल्या रोलबाग मोहल्ला इथला रहिवासी आहे. 68 वर्षीय देबुदा यांनी 18 वर्षापूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली होती. आता राम मंदिर उभारलेलं प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच हे देबुदा अयोध्येत जाऊन पुन्हा चप्पल घालणार आहेत. ही आहे रामभक्तांची प्रभू श्रीरामांवरची अपार भक्ती.
अशा सगळ्या रामभक्तांनी गेली अनेक वर्ष राम मंदिराची वाट बघितली आणि आज आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आहे. त्यांच्या मनात ओथंबून वाहत असलेला अलोट भक्तिभाव आहे. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आहे आणि एवढ्या वर्षाची तपस्या फळाला आलेली असून त्याचं रामाला समर्पण करता येणारे याचा त्यांना अतीव आनंद आहे. शबरी आणि मीरेसारखी भक्ती या आजच्या युगातही अशा राम भक्तांमध्ये दिसून येते. अजूनही असे शेकडो अज्ञात भक्त आपल्या आजूबाजूला असतील ज्यांनी अयोध्येतल्या या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात असा खारीचा किंवा सेतू बांधणाऱ्या वानरांचा वाटा उचललाय आणि त्याची त्यांना कल्पनाही नाहीये. मात्र अशा हजारो लाखो लोकांच्या समर्पणामुळे आज हिंदू राष्ट्र असलेल्या भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने ताठ होणार आहे आणि सगळ्या देशवासियांचं मन प्रभू श्रीरामांसाठीच्या भक्तिभावानी कायम भरून राहणार आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम.